बजेट आलं अर्थसंकल्प मांडलं पण सरळ मार्गी अजूनही विरोधकांनी घेतलेला दिसत नाहीये। एक आरोप होतोय भाजपवर की ही संधी भाजपनं साधली आणि म्हणून अर्थ खातं परत स्वतः ताब्यात घेतलं। काय याला उत्तर आहे? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली, कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे। अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं, त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात। प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते, प्रत्येकाचा त्या ठिकाणी नियतवेळ ठरवावा लागतो, नियतवेळेप्रमाणे त्यांचे फॉर्म्स भरून घ्यावे लागतात। मग त्याचं असेसमेंट करून त्यांनी त्या सगळ्या योजना योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आणल्या आहेत की नाही, ते त्या योजना ज्या परमनंट योजना त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत या दृष्टीनं त्यांचं कमी अधिक करावं लागतं। या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। या सगळ्या गोष्टी ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही। अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे। आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आत्ता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी, ते एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे। आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू। नाही, मला मुळातच आता अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी प्रचाराला उतरावं हे काही मला योग्य वाटलं नाही। मला असं वाटतं की शेवटी निवडणुका येतात जातात आणि पक्ष देखील सक्षम आहे, पक्ष योग्य पद्धतीने त्या निवडणुका लढवेल। पण आता मी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काही राजकीय वक्तव्य देखील होतात, तर माझ्या सहकाऱ्यांशी मी चर्चा केली, आमचे अध्यक्ष आहेत रवीजी, त्यांच्याशी चर्चा केली आणि सगळ्यांचं मत पडलं की माझा निर्णय योग्य आहे। मी त्या ठिकाणी प्रचाराला न जाणं हे योग्य आहे। मी सगळ्यांना एक आव्हान करीन की बाबा तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मतदान करा, तेवढं त्याच्या पलीकडे मी काही प्रचाराला जाणार नाही। भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही, भाजपशी या संदर्भात चर्चाही झाली नाही। मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात, ते निर्णय आम्ही घेत नाही। यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्यासोबत आले, कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं, त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत। कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही सेही नाही। विमानाची जी कंपनी आहे ती युरोपात ब्लॅकलिस्टेड आहे, आता मुंबईत महाराष्ट्रात या संदर्भात काही कारवाई होईल? आता या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन हे DGCAने सुरू केलेलं आहे आणि DGCA हीच कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, त्यामुळे त्यांच्या रिपोर्टनंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई आपण करू शकतो। नाही, आत्तापर्यंत एवढीच माहिती आली की कोणीतरी गोळीबार केला आहे, स्कूटी ती सापडलेली आहे, त्याच्या मालकाचाही पत्ता लागला आहे, त्यांनी ती विकलेली आहे, लवकर सापडेल कोण जो कोणी असेल। तर एक प्रश्न आहे की राज्यात काही विपरीत घडलं की त्याचं एक नॅरेटिव्ह तयार केलं जातं विरोधकांकडून की भाजप जबाबदार आहे, देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत किंवा केंद्रीय भाजप जबाबदार आहे। या सगळ्या घटनेत देखील अशाच काही गोष्टी पसरवल्या गेल्या, खास करून पार्थ पवार यांनी येऊ नये किंवा इतर सगळ्या गोष्टी किंवा एकत्रीकरणाच्या बाबतीत भाजपचा आक्षेप, या सगळ्याला काय उत्तर आहे? एक नॅरेटिव्ह वारंवार पसरवलं जातं। मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन, खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही, पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। त्यामुळे याही संदर्भात दुसरं
समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते NDAतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. बघा असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलं आहे, काय घडतं आहे, मला सगळं दिसतं आहे. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं हे योग्य नाही. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला. एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे. आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा. त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू. शपथविधी झाला त्याच्यावर बरीच टीका होती की काही शपथविधी झाला किंवा राष्ट्रवादी पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नक्की भीती कोणाची होती किंवा मग हा निर्णय नक्की का घ्यावा? मला असं वाटतं की याचं जे उत्तर आहे ते उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देईल, कारण हा निर्णय त्यांचा आहे. आणि शेवटी शपथविधी कधी करावा, काय करावं या संदर्भात तो पक्ष निर्णय घेत असतो. आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे ज्यावेळी इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली, त्यांची म्हणजे अग्निसंस्काराच्या आधी त्यावेळेस काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की राजीवजींना प्रधानमंत्री केलं पाहिजे. त्यामुळे परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ते पक्ष निर्णय घेत असतात. तशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्याच्यावर इतकी टीका जी काही केली जाते आहे आणि ती सेक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टीका करणारे हँडल्स देखील जर आपण बघितले तर लक्षात येतं की टीका कुठल्या मानसिकतेतनं केली जाते. म्हणून मी म्हटलं की मला याच्या राजकारणात पडायची इच्छा नाही आहे, नाहीतर मी त्याच्यावर पूर्ण डिसायफर करून देऊ शकतो तुम्हाला. सर 2 सवाल हैं आपसे. पहला तो मैं बजट को लेकर आपसे सवाल करूंगा क्योंकि हमने कई देशों के साथ FTA किया है हाल में, तो उसका इम्पैक्ट हमने बाजार देखा कि मैन्युफैक्चरिंग यूनिट खासतौर पे MSME और जो माइक्रो लेवल की इंडस्ट्री, महाराष्ट्र की भूमिका कितनी अहम हो जाएगी यहाँ पर, पहला सवाल मेरा. उसके बाद मुझे लगता है कि सबसे अहम भूमिका महाराष्ट्र की होगी, क्योंकि FTA के बाद विशेष रूप से जो सेक्टर्स है जिसमें महाराष्ट्र का मैन्युफैक्चरिंग प्रोवेस है, मसलन जेम्स एंड ज्वेलरी हम लीडर है, मसलन इंजीनियरिंग सर्विसेज एंड इंजीनियरिंग टूल्स मैन्युफैक्चरिंग में हम इसमें नंबर 1 है. टेक्सटाइल ये हमारा एक प्रकार से महाराष्ट्र का एक फोर्टे है. ऐसे कई क्षेत्र है कि जिन क्षेत्रों को सबसे बड़ा मार्केट ज़ीरो ड्यूटी का मिला है, वो सारे क्षेत्र महाराष्ट्र में है. इसलिए महाराष्ट्र को तो इसका फ़ायदा मिलेगा ही. और दूसरा, आज के बजट ने इस FTA को लिवरेज करने के लिए जो मैन्युफैक्चरिंग पर जोर दिया है और जिस प्रकार के इंसेंटिव्स और बाकी सारी चीज़ें दी है, उसका महाराष्ट्र फ़ायदा पूरा लेगा. सेकंड सवाल है सर, चूंकि सूबे के गृह मंत्री भी आप हैं इसलिए सवाल कर रहा हूँ, हालांकि जवाब आपने दिया है. जो जिस अटैक के बारे में बात हो रही है, क्योंकि लॉरेंस बिश्नोई ने क्लेम कर दिया है उस चीज़ को लेके, सेम वही मोडस ऑपरेंडी सलमान खान के केस में है और सेम इंडस्ट्री है, इसीलिए सवाल आपसे. देखिए, अभी तक जो जानकारी है उसमें इस प्रकार की दीवार पर कुछ गोलियां चलाई गई. जिस स्कूटी से वो भागा, वो स्कूटी मिली है, उसका मालिक पता चला है, मालिक ने किसी को बेचा है, इन्वेस्टिगेशन चल रहा है. ये ऐसे लोग पकड़े जाएंगे, वो कोई बड़े लोग नहीं हैं. ये ठीक से इनको मतलब जिस प्रकार से इनको सबक सिखाना सिखा देंगे. सर एक सवाल है कि इस तरह से एक नैरेटिव सेट हो रहा है बीजेपी के खिलाफ और आपके खिलाफ भी, जिस तरह से
कहा जा रहा है कि बीजेपी इस पूरे दोनों जो मर्जर के बीच में एक विलन का काम कर रही है, पार्थ पवार को बीजेपी का विरोध है, आपने वित्त मंत्रालय जो है वो हथिया ले लिया है, इन तमाम बातों को लेकर क्या आपका कहना है, क्या इसमें सच्चाई? देखिए, पहली बात तो ऐसा कोई नरेटिव इसलिए सेट नहीं होगा क्योंकि बहुत छोटा सेक्शन है जो इस प्रकार से नरेटिव तैयार करने की कोशिश कर रहा है। इसमें हम सभी लोग जानते हैं कि कौन कौन लोग हैं जो ये करने की कोशिश कर रहे हैं, जिनके अपने इंटरेस्ट थे और उनके अपने इंटरेस्ट सर्व नहीं हुए, ऐसे लोग मिलकर ऐसा नरेटिव तैयार कर रहे हैं। बीजेपी ने पहले दिन से बताया है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक स्वतंत्र अस्तित्व वाली पार्टी है, उनके निर्णय वो करते हैं। हाँ, ये ज़रूर है कि चूँकि हम उनके साथी हैं, वो हमारे साथ रहे, उनके निर्णयों के पीछे हम पूरी ताकत से खड़े। सर, शरद पवार साहेबांनी 2 दिवसापूर्वी की 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण जे आहे ते होणार होतं. मग तशा पद्धतीची चर्चा झाली होती. जयंत पाटील असतील किंवा महाजी पवार यांच्यापासून एकत्रित चर्चा केली होती. तुम्ही असं म्हणालात की तसं काही झालं असतं तर भाजपशी चर्चा केली असती, कारण तुम्ही आता महायुतीमध्ये आहात, एक मोठा घटक पक्ष आहे. शरद पवार साहेबांनी असं विधान केलं, त्याच्यावर कसं पाहता की नाही, असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही. सर, आपको लगता है अजीत पवार जी की जिस तरह से मौत हुई, उनकी मौत के ठीक बाद ही कुछ पॉलिटिकल फिगर्स थे जो इसका पॉलिटिकल लिवरेज लेने की कोशिश कर रहे थे? कि इस बात पे मैं कोई टिप्पणी नहीं करना चाहूँगा. कई बार ऐसा होता है कि इस प्रकार की मौत के बाद भी कई प्रकार की राजनीति होती है, ये होनी नहीं चाहिए पर होती है, पर उस पर टिप्पणी करना ये मैं ठीक नहीं समझता. कालपर्यंत खरं तर मोठ्या पवार साहेबांनी या घातपात असल्याची जी काही शक्यता होती ती त्यांनी स्वतः मोडीत काढली होती, परंतु पुन्हा आता व्हॉट्सअपवरनं प्रश्न किंवा ट्विट करून प्रश्न विचारले जात आहेत की अपघाताच्या संदर्भात. मला असं वाटतं की त्या संदर्भात जे काही DG इन्व्हेस्टिगेशन आहेत, DGCAचे ते काम करता आहेत. ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल. फॉर्च्युनेटली 2 गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं, त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे. आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं म्हणजे 2 पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल. नागपुरातील 102 जे नगरसेवक आहेत त्यांचे